आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। खरं तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 7:30 झाले आहे। सो विचार केला की आज मी तुमच्यासोबत मी जे काही फराळामध्ये खाते किंवा फराळामध्ये मी कुठल्या गोष्टी बनवते त्या शेअर करू। सो फराळामध्ये मी तरी जसं की सांगितलं आहे की मी सकाळी फक्त फ्रूट खात असते, नाहीतर फक्त चहा। पण आता इव्हिनिंगला मी जे काही आहे ते प्रॉपर मील घेते आणि त्यात मी बनवते जे काही आपलं राजगिरा असतं ना, तर त्याची भाकरी आणि भेंडीची भाजी किंवा बटाट्याची भाजी, नाहीतर मग जी आपली शेंगदाण्याची चटणी असते। या तिघांपैकी एक वस्तू मी बनवत असते आणि त्यासोबत राजगिऱ्याची भाकरी। तर आता या सगळ्या गोष्टी बनवतात यात मी फक्त हिरवी मिरची जी काही असते ती, जिरं आणि मीठ याचाच उपयोग करत असते। आणि जे काही आहे ते भेंडीमध्ये वाटलंच तर कधी फक्त लाल चटणी आणि मीठ टाकून बनवते, लसूण वगैरे मी वापरत नाही आहे। आणि बऱ्यापैकी लोक असे पण असतात की जे फक्त मुगाची डाळ आणि पोळी वगैरे असं एक वर्णी जेवण करत असतात। तर मी उपवासात राजगिऱ्याची भाकरी आणि जी काही बटाट्याची चटणी असते आपली उपवासाची ती बनवते, किंवा मग शेंगदाण्याची चटणी, नाहीतर भेंडी वगैरे असं काहीतरी। खरं तर ह्या जेवणामुळेच म्हणजे मला ह्या गोष्टी जेव्हा मम्मी पप्पांचे उपवास असायचे तर त्यावेळी मला ह्या गोष्टी खायला खूप आवडायच्या आणि तेव्हापासून मग मी ते खायला मिळावं म्हणून मी उपवास पकडायची। आणि आता ते बऱ्याच वर्षापासून ते उपवास आता कंटिन्यू झाले आहेत। आणि आता फक्त खाण्यासाठी नाही तर काहीतरी देवीची पूजा व्हावी किंवा आपल्या हातून काहीतरी सेवा घडावी म्हणून सुद्धा हे उपवास केले जात आहेत आता। तर ठीक आहे, आता जे काही आहे ते आपण छान असं स्वयंपाकाला लागू। त्याआधी मी इकडे जे काही आहे ना कुकरमध्ये छोले लावले होते यांच्यासाठी। तर यांच्यासाठी मी छोलेची भाजी, पोळी, डाळ भात वगैरे असं बनवते, कारण घरी भाऊ राहतो इथे पुण्यातच, तो पण येणार आहे जेवणासाठी सॅटर्डे संडे। सो येस, तो येणार आहे तर मग म्हटलं काहीतरी थोडं डाळ भात वगैरे पण लावू। तर इकडे आता छोले शिजवून झाले आहेत माझे आणि आता डाळ भात पोळी बनवायची आहे, पोळ्यांची कणिक करून झाली आहे। आणि आता ठीक आहे, ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर नाही करत जे काही पोळी भाजी डाळ भात आहे ते, पण मी तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत राजगिऱ्याची भाकरी आणि जी काही माझी आता काय बनवेल मी माझ्यासाठी अजून भाजी डिसाईड नाही आहे तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि जमलंच तर आज दांडियासुद्धा बघायला जायचं आहे, कारण उद्या असं पण सॅटर्डे संडे आहे। सो यांना सुट्टी असेल तर मग काही इश्यू नाही बाकी गोष्टींचा। तरी जमलं तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते जर गेलोच बाहेर तर त्याआधी जे काही रात्रीचं जेवण आहे मी ते बनवते आणि तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर करते। खरं तर राजगिऱ्याची भाकरी बनवणं बऱ्यापैकी डिफिकल्ट टास्क आहे, कारण ती भाकरी पटकन वळत नाही किंवा तिला पटकन तडा जातो। आणि आता मागच्या 2 वर्षापासून जे काही आहे हे राजगिऱ्याचं पीठ वगैरे मला मम्मी पप्पा जे काही आहेत माझे तर तेच बनवून पाठवतात। मम्मी म्हणते की काय तू तिकडे कुठून आणशील नी करशील वगैरे, तर ती पप्पा बाजारातून आणतात, ती साफ वगैरे करते, निवडते आणि ते दळून छान असं त्याचं मस्त पीठ बनवते। आणि मग दरवर्षी म्हणजे उपवास माझे असतात पण काळजी त्यांना असते की अरे ही उपवास तर करते पण ही खाईल काय, नाही तर मग काही नसलं तर ही खाणार नाही किंवा कंटाळा करेल। त्यांना माहितीच आहे की मी किती आळशी आहे असं म्हणून। तर ते पीठ वगैरे सर्व बनवून पाठवलं आहे। आता मला फक्त भाकरी बनवायची आहे आणि मी ती कशी बनवते किंवा अजून मी आज उपवासात काय खाणार आहे त्यासुद्धा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते। आणि जमलंच तर आज दांडियासुद्धा मी तुमच्यासोबत बघायला गेले तर त्यासुद्धा गोष्टी शेअर करेन। सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा। तर आता ठीक आहे, सर्वात आधी मी काय करते, जे हे छोले शिजवून घेतले होते कुकरमधून ते आधी एका भांड्यात वगैरे काढून घेते आणि मग त्या भांड्यात आपण जी काही आहे ती वरणची डाळ ती शिजायला लावू आणि मग नंतर बाकी जो काही आहे स्वयंपाक तो बनवायला घेऊ। तर आता वरणाचं जेवण फक्त ह्या दोघांसाठीच बनवायचं आहे आणि इकडे हे थोडंफार घरातलं कोथिंबीर वगैरे पण संपलं होतं, सो यांनी ते आत्ता आणून दिलं आहे। तर आता इकडे पटकन मी अशी वरणाची डाळ जी आहे आपली मुगाची आणि तुरीची डाळ मी थोडी मिक्स करून वरण बनवणार आहे, तर ती धुवून घेते आणि त्यानंतर मग मी जे काय आहे ती डाळ शिजायला लावते। बरं, आता जी काही डाळ होती ती कुकरला लावून दिली आहे मी। त्यानंतर जो काही भाजीपाला आणला होता किरकोळ, जसं की टोमॅटो, बटाटे, नंतर हिरवी मिरची होती, कोथिंबीर होती, ह्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि जे काही मला लागेल वरती ते थोडं बाजूला काढून ठेवते। ठीक आहे, ज्या काही हे बटाटे आता मला रात्री मी जेवणात राजगिऱ्याच्या भाकरीसोबत बटाटेच बनवेल, त्याआधी मी यांच्या जेवणाची तयारी करते। लसूण निवडायचा होता,
मला खरं तर लसूण निवडायचा प्रचंड कंटाळा येतो, पण मग ठीक आहे, आता मी एकाच वेळी निवडून ठेवते, पण आता तो संपला होता. सो लसूण वगैरे निवडून घेतला. त्यानंतर छोल्यांच्या भाजीसाठी जी काही प्युरी होती, टमाटा, कांदा, अद्रक, लसूण वगैरे, त्याची कोथिंबीर वगैरे टाकून ती प्युरी बनवून घेतली आणि आता मी इकडे छोलेची भाजी बनवून घेते. खरं तर आहे ना, छोलेंची भाजी बनवताना मी कधीतरी काळ्या मसाल्याची पण बनवते, जसं की आपण मटणाच्या भाजीसाठी बनवत असतो मसाला, तसं करते. किंवा कधी वाटलं तर कच्चाच टमाटा, कांदा, त्याची प्युरी बनवत असते. सो आज तशीच काही बनवली. भाजी झाली होती, एकीकडे वरणाची डाळ शिजून झाली होती आणि कणिक तर मी आधीच करून ठेवली होती पोळींसाठी. सो आता इकडे पोळ्या करून घेते पटकन आणि मग त्यानंतर यांचा स्वयंपाक झाल्यानंतर मग मी जे काही आहे ते माझा स्वयंपाक बनवायला घेते. सो ठीक आहे, आता इकडे यांचा स्वयंपाक बनवून झाला होता. सगळं किचन वगैरे मी क्लीन केला आणि आता नंतर मी इकडे जी काही आहे ती राजगिऱ्याची भाकरी बनवून घेते. खरं तर व्हिडिओच्या नादात मी आज सगळ्यात पहिली गोष्ट तर ही विसरली की मी ही कणिक करताना किंवा जी काही राजगिऱ्याची भाकरी असते ती बनवताना पाणी गरम करून घेत असते आणि आज मी तसंच गार पाणी टाकलं आहे. पण ठीक आहे, फारसा काही फरक नाही पडला. आणि आता जे काही आहे ते माझ्याकडून पीठ पण थोडं जास्त झालं तर माहिती नाही. खरं तर आहे ना, नेहमी मी जेव्हा पण आता ही 3-4 दिवसापासून ही भाकरी बनवते, खरंच खूप छान बनते ही भाकरी. म्हणजे इवन आपल्या नॉर्मल भाकरीसारखी मी बनवत असते, पण आज माहिती नाही, आज मी व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार होते आणि भाकरी अजिबात जमत नव्हती मला. खरं तर असंच होतं, कधीतरी आहे ना आपण पोळी बनवतो किंवा काहीतरी बनवतो ना, तर ते कोणी बघत नसल्यावर आहे ना त्या गोष्टी खरंच खूप छान होतात. आणि ज्यावेळी कोणी बघायला असतं किंवा आपण दाखवणार असतो किंवा आता मी व्हिडिओ शूट करते ना, तेव्हा बऱ्यापैकी पोळीच फुगणार नाही किंवा भाकरीच फुगणार नाही, नाहीतर मग हे असं काहीतरी होतं. सो ठीक आहे, आता जशी जमेल तशी मी आज भाकरी करून घेते. खरं तर व्हिडिओसाठी मला वाटलं होतं एवढी छान जमते आपल्याला राजगिऱ्याची भाकरी, तर तीसुद्धा दाखवू तुमच्यासोबत. पण आज माझा टोटली बेत फसला आहे. म्हणजे जी काही भाकरी होती ते एकतर पीठ पण कडून बऱ्यापैकी जास्त घेऊन झालं, त्यानंतर जी काही भाकरी होती ती पण व्यवस्थित जमत नव्हती. पण ठीक आहे, आता जशी जमेल तशी बनवते. आणि मग त्यानंतर जे काही आहे ते आपली आज बटाट्याची भाजीच बनवते, दुसरं काही बनवत नाही, कारण बाकी पण स्वयंपाक झाला आहे. आता फक्त वरणाला फोडणी द्यायची आहे आणि फोडणी हे देणार आहेत. ते बोलले की तू सर्व रेडी करून ठेव, वरणाला फोडणी मी देतो. आता इकडे खरं तर भाकरी बनवताना खूप मूड ऑफ झाला, कारण जे काही मला दाखवायचं होतं तुम्हाला किंवा तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तसं अजिबात झालं आणि त्याच्या अगदी विरुद्ध झालं आहे की रोज म्हणजे असं व्हिडिओ वगैरे नसायचा किंवा कोणी बघायला नसायचं तर भाकरी खूप छान जमायची आणि आज भाकरी एवढी हवी तशी जमली नाही आहे. पण मग ठीक आहे, आता जे काही आहे ते हे दोघंही भाकरी झाल्या आहेत माझ्या करून. आणि त्यानंतर आता मी इकडे एका साईडला आहे ना बटाट्याची भाजी करून घेते. ठीक आहे, भाजी बनवणं एकदम सोपं आहे. जे की आपण उपवासाला बटाट्याची भाजी बनवतो, जसं की फक्त मीठ मिरची टाकून, म्हणजे हिरवी मिरची, जिरं आणि मीठ वगैरे टाकून. तर तसं मी कढईत तेल गरम करत ठेवलं आणि त्यानंतर बटाट्याचे एकदम बारीक काप करून घेतले, जसं आपण साबुदाणा खिचडीमध्ये वगैरे टाकताना करतो तसे, कारण ते पटकन शिजायला हवे म्हणून. आणि इकडे मी आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात फक्त जिरं घातलं आहे आणि जी काही हिरवी मिरची आहे ती टाकली, थोडं मीठ टाकलं आणि नंतर जे काही आहेत आपले मिरची छान तळून झाल्यानंतर हे बटाटे टाकून मिरची छान तळून घेते मी, म्हणजे मग वाटलं ना तर ते मिरचीही खाता येते. सो मिरची छान तळून झाली, त्यानंतर बटाटे टाकले. आता एकीकडे सर्व स्वयंपाक झाला आहे ऑलमोस्ट. आता फक्त वरणाची फोडणी बाकी, जोपर्यंत माझी भाजी शिजते तोपर्यंत किचनवर भरपूर असे जेवणाचे किंवा स्वयंपाकाचे भांडे जमा झाले होते. सो मी आधी ते भांडे वगैरे क्लीन करते आणि मग त्यानंतर जेवायला वगैरे बसतो.
तर ठीक आहे. नंतर जेवण वगैरे केलं आम्ही आणि आवरायला बरंच मला 10-10:30 झाले होते. सो मी बाकी काही शूट नाही केलं. नंतर डिरेक्ट सर्व आवरून वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर पण कुठे काही गेलो नाही. मग जसं मी बोलली होती की दांडिया वगैरे बघायला जाऊ, तर बाहेर कुठे न जाता सोसायटीजवळच इथे खालीच कॉर्नरला एक ठिकाणी होतं. सो तिकडे गेलो आणि जे काही होतं थोड्या वेळ ॲक्च्युली ते पण बंद होण्यात आलं होतं. सो शेवटचे 1-2 सॉंग्स होते. सो जाऊन तिकडे थोडं दांडिया वगैरे बघितलं. ठीक आहे फ्रेंड्स, असा काहीसा होता आपला आजचा व्लॉग. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.